नमस्कार, मी डॉक्टर घनश्याम वाघमारे, डायरेक्टर एज्युकेअर क्लासेस अमरावती. आपलं सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो आहे. केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2026मध्ये आपण जी परीक्षा देणार आहोत त्या परीक्षेच्या तयारीसाठी चालू घडामोडी या विषयाअंतर्गत, या घटकाअंतर्गत आज आपण चर्चा करणार आहोत. ते म्हणजे ICC वुमेन्स वर्ल्ड कप 2025ला झालेला जो सेशन आहे त्यामध्ये आज आपण या वर्ल्ड कप हिस्ट्रीच्या बाबतीत जाणून घेणार आहोत. वर्ल्ड कपचे जे काही विशिष्ट अशा गोष्टी घडल्या आहेत त्यांच्या सर्व गोष्टींच्या बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2026 अगदी तोंडावर आलेली आहे आणि आपल्याला त्या परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल तर आपण एज्युकेअर क्लासेसच्या ॲपला डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवरून आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. तुम्हाला नवनवीन इन्फॉर्मेशन या संदर्भात मिळत जाईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण ICC वुमेन्स वर्ल्ड कप 2025 या बाबतीत आज चर्चा करणार आहोत. हे ICC वुमेन्स वर्ल्ड कप चॅम्पियनशिपमध्ये इन्व्हॉल्व झालेल्या, सहभागी झालेले हे पार्टिसिपंट आहेत. एकूण किती देश दिसत आहेत तुम्हाला? तर 8. या 8 देशांनी मिळून हा वर्ल्ड कप खेळलेला आहे आणि याची विजेता टीम कोण आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण त्या रात्री 12 काय आणि 2 काय रात्री लेट नाईटपर्यंत आपण जागलो, आपण सेलिब्रेट केलं आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातल्या मुलींनी हे करून दाखवलं की त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी आहे, त्या पण काहीतरी सिद्ध करून दाखवू शकतात. भारतीय महिला संघाने हा वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे आणि ही आपल्या भारतीयांसाठी सर्वात मोठी गर्वाची बाब आहे. मुलीसुद्धा मुलांपेक्षा कमी नाहीत हे सिद्ध करून दाखवलं आहेत. तर आपण या ICC वर्ल्ड कप 2025च्या बाबतीत जाणून घेणार आहोत. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, एक छोटंसं इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आहे की केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2026 करिता एज्युकेअर क्लासेस अमरावतीद्वारे केंद्रप्रमुख भरती परीक्षेची बॅच रन केल्या जात आहेत. विभाग 1ची बॅच, विभाग 2ची बॅच किंवा एकत्र बॅच, तीनही बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना विभाग 1ची बॅच करायची असेल, ज्यामध्ये विषय दिलेले आहेत रिझनिंग, मॅथमॅटिक्स जे की IBPS पॅटर्ननुसार राहणार आहेत, सायकॉलॉजी, मराठी आणि इंग्रजी या विषयांचा समावेश विभाग 1मध्ये आहेत. तर विभाग 2मध्ये तुम्हाला दिसेल शालेय शिक्षण आणि शालेय शिक्षणाशी संबंधित असलेले जे इतर घटक आहेत, त्यामध्ये कायदे असतील किंवा शालेय शिक्षणाच्या ज्या काही ऑनलाईन तुमच्या ॲप्लिकेशन्सवर डेटा भरणे असेल, या सगळ्या गोष्टी सोबतच शालेय शिक्षणाशी संबंधित असलेले विषय ज्यामध्ये आपण जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इतर जे विषय आहेत ते सर्व आणि चालू घडामोडी या घटकाचं सुद्धा त्यामध्ये समावेश होणार. ICTचं पण त्यामध्ये समावेश होणार विभाग 2मध्ये. तर आपण जर विभाग 1ची बॅच घ्यायची असेल तर आपण घेऊ शकता, विभाग 2ची घ्यायची असेल तर घेऊ शकता किंवा एकत्रित बॅच घ्यायची असेल तर ते सुद्धा तुम्हाला घेता येऊ शकते. रोज संध्याकाळी 7 ते रात्री 10पर्यंत टायमिंग राहणार आहे शिकवणीचा. 3 तास डेली लेक्चर्स राहतील. रविवारी आपण एक्स्ट्रा लेक्चर्स घेऊन दिवसभरात आपण ते सिलेबस कव्हर करणार आहोत. म्हणजे रविवारी मॅरेथॉन सेशन राहणार 11 ते 5 या वेळेमध्ये. विषय तज्ज्ञ आपल्याकडे अवेलेबल आहेत, प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर आपण विषयानुसार शिक्षकांची इथे उपलब्धता आहे, तर आपण सर्व विषय चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकता. प्लस यामध्ये आपल्याला टेस्ट सिरीजसुद्धा मिळणार आहेत, तर आपण तीसुद्धा घेऊ शकता. 10 नोव्हेंबरपासून ही बॅच आपण रन करतो आहेत. तर आपल्याला जितक्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर आपण ही बॅच घेऊ शकता. एक छोटीशी दुसरी इन्फॉर्मेशन अशी आहे की CTET परीक्षा जी 2026मध्ये 8 फेब्रुवारीला होणार आहे, तर त्या परीक्षेसाठी सुद्धा एज्युकेअर क्लासेस अमरावती आपल्यासाठी बॅच घेऊन आलेला आहेत. या बॅचमध्ये तुम्हाला CTETची संपूर्ण तयारी करून मिळेल, संपूर्ण विषयांची तयारी करून मिळेल, पेपर 1, पेपर 2ची सुद्धा. यामध्ये आपण दररोज 2 तासांचे लेक्चर ठेवलेले आहेत आणि रविवारी आपण फुल टाईम लेक्चर 11 ते 5 या वेळेस आपण लेक्चर ठेवलेले आहेत. आपण या बॅचला सुद्धा जॉईन करू शकता. दोन्ही बॅचेसला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवर जायचं. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर एज्युकेअर क्लासेस अमरावती नावाचं ॲप आपण तिथून डाउनलोड करू शकता आणि त्या ॲपमधून आपण जी पाहिजे ती बॅच परचेस करू शकता विद्यार्थी मित्रांनो. चला, तर स्पर्धा परीक्षा जी आपण
ज्याला आपण म्हणूया केंद्रप्रमुख परीक्षेची जी तयारी आपण करतोय त्यामध्ये आज आपण जो चर्चेला विषय घेतलेला आहे ICC वुमेन्स वर्ल्ड कप 2025. तर ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल हे जे आंतरराष्ट्रीय लेवलची एक संस्था आहे जे की स्पेशली क्रिकेटच्या बाबतीत काम करणारी आहे, यांच्या मार्फत ऑर्गनाईज केलेला हा इव्हेंट होता 2025 मध्ये. आणि याची जर हिस्ट्री आपण बघितली तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती पडेल की ICC वर्ल्ड कप 2025 महिला वर्ल्ड कप ज्याला आपण म्हणूया, ही आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटची 13वी आवृत्ती होती. बघा, एक लक्षात ठेवा की काय असतं की ICC वर्ल्ड कप हे दोन प्रकारे होऊ शकतात, महिलांचे पण, ठीक आहे, पुरुषांचे पण आणि महिलांचे पण दोन प्रकारे होऊ शकतात. एक तर एक दिवसीय असतात, एक दिवशीमध्ये 50-50 ओव्हरची मॅच होत असते, ठीक आहे. तर एक असते T20, तर T20 मध्ये 20-20 ओव्हरची मॅच असू शकते आणि यांच्या ज्या काही स्पर्धा असतात त्या वेगवेगळ्या होतात. लक्षात घ्या, म्हणजे T20 वर्ल्ड कप हा वेगळा होणार वुमेन्सचा, तर आंतरराष्ट्रीय वन डे इंटरनॅशनल वर्ल्ड कप हा वेगळं होणार आहे, ठीक आहे. तर हा जो आत्ता जो आपण जिंकलेला आहे तो एक दिवसीय क्रिकेटची 13वी आवृत्ती होती, म्हणजे हे 13वं एडिशन होतं, 13वी ही वर्ल्ड कप होतं जे की आपण 2025ला खेळलो आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये झालेली होती. भारतात काही सामने झाले तर काही सामने श्रीलंकेत झालेले होते. हे ते संयुक्तपणे आयोजित केलेले गेले होते. स्पर्धेचा कालावधी जर विचारात घेतला आपण तर स्पर्धा ही 30 सप्टेंबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या दरम्यान झालेली होती, ठीक आहे. आता इथे लक्षात येईल तुम्हाला की आपण 2 नोव्हेंबर 2025ला वर्ल्ड कप जिंकलेलो आहोत. लक्षात ठेवा, वर्ल्ड कपचं फायनल 2025च्या 2 नोव्हेंबरला झालेली आहे आणि ते सामना कुठं झालेला होता तर महाराष्ट्राच्या मुंबई मायानगरीमध्ये, मुंबईच्या कोणत्या स्टेडियममध्ये झालेली होती तर त्या स्टेडियमचं नाव आहे DY पाटील स्टेडियम, नवी मुंबई. ओके, नवी मुंबईला हे झालेली आहे. आता हे यासाठी सांगतोय की आपण केंद्रप्रमुख भरती परीक्षा देणार आहोत. आपण आपलं जे अभ्यास आहे तो महाराष्ट्राच्या संदर्भात असू शकतो, क्रीडा क्षेत्रातला, त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रात राहतोय म्हणून हे महाराष्ट्रातलं विशेष असं आहे, त्यामुळे आपल्याला हे अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे, ठीक आहे. तर DY पाटील स्टेडियम नवी मुंबई येथे हा सामना झालेला होता 2 नोव्हेंबरला. आपण जिंकलो. त्यामध्ये कोणी कसं सहभाग दिलेला आहे, कसं काय काय विशिष्टता आहे त्यामध्ये पुढे आपण बघणारच आहोत, ठीक आहे. चला पुढे. तर यजमान देश कोणकोणते होते तर यजमान देशांमध्ये आपण जर विचार केला तर इथे आपल्याला दिसेल की एकूण यजमान देश जे आहेत एकूण यजमान देश जे आहेत इथे तुम्हाला दिसेल की एकूण 8 यजमान देश आहेत, जे आपण देश कॉन्ट्रीब्यूट करणारे 8 आहेत, यजमान देश 2 आहेत. यजमान म्हणजे कोण, आयोजन करणारे. ओके, तर आयोजन करणारे 2 देश आहेत, त्यामध्ये भारत, विशेषतः भारत होतं आणि भारताला सपोर्ट म्हणून श्रीलंका होतं. कारण यासाठी होतं की जसं फॉर एक्झाम्पल पहिले तर हे बघून घेऊ, मग नंतर सांगतो तुम्हाला की या विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंका या देशांकडे आहे. सामने खालील 5 शहरांमध्ये खेळवले गेलीत. कोणकोणत्या शहरांमध्ये खेळवले गेलीत भारत आणि श्रीलंकेच्या त्या बघून घ्या. तर DY पाटील स्पोर्ट अकॅडमी नवी मुंबई इथे झालेत काही सामने. काही सामने गुवाहाटीला झालेत ACA स्टेडियममध्ये. काही सामने इंदोरला झालेले आहेत होळकर स्टेडियममध्ये. काही सामने झालेले आहेत विशाखापट्टणम येथे. आणि श्रीलंकेत काही सामने झालेत ते म्हणजे कोलंबोच्या R प्रेमदासा स्टेडियममध्ये. आता हे घेण्यामागचं कारण काय, हे घेण्यामागचं कारण खाली दिलेलं आहे बघा की विशेष म्हणजे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत कोलंबो येथे खेळवले गेले आहेत. आता तसा जर यजमान पाहिला तर भारतच होता. ICC वर्ल्ड कप चॅम्पियनशिप 2025 याचं होस्टिंग ज्याला आपण म्हणूया, होस्ट जो होता, यजमान जो होता ते भारतच होतं. परंतु तुम्हाला माहिती आहे की आपलं शेजारील देश आणि ज्या देशाशी आपलं काही वर्षांपासून अजिबात पटत नाही आहे त्या देशाच्या खेळाडूंना भारतात आपण अजूनपर्यंत
एंट्री दिलेली नाही ना. आपण भारतातून पाकिस्तानात गेलो आणि पाकिस्तानाला आपल्या भारतात एंट्री दिलेली नाही. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय लेवलवर जेव्हा कधी भारत आणि पाकिस्तानचे सामने होतात ते भारत आणि पाकिस्तानचे सामने त्रयस्थ स्थळी होतात. म्हणजे एखाद्या अशा ठिकाणी होतात की जे भारताचं पण नाही, जे पाकिस्तानचं पण. आणि म्हणून फक्त श्रीलंका या शहराची, या देशाची निवड यासाठी करावी लागली की जिथे पाकिस्तानचे सामने भारतासोबत आले किंवा पाकिस्तानचे सामने इतर देशांसोबत जे आले ते सर्व सामने पाकिस्तानात झाले. भारत आणि पाकिस्तान किंवा पाकिस्तान आणि इतर देश यांचा कुठलाही सामना भारतात झालेला नाही आहे. ठीक आहे. म्हणून कोलंबो या शहराची स्पेशली पाकिस्तानच्या सामन्यांसाठी सिलेक्शन केलेलं होतं. आता हे प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेलं होतं. ठीक आहे. तर श्रीलंकेमध्ये फक्त एक स्पॉट होतं, एक स्टेडियम होतं की जिथे सामने झालेत ICC वर्ल्ड कप चॅम्पियनशिपचे. बाकी इतर सर्व सामने आपल्या भारतामध्ये 4 ठिकाणी झालेत जे तुमच्या समोर आहेत. एक नवी मुंबई, गुवाहाटी आणि इंदोर आणि एक विशाखापट्टणम, अशा 4 ठिकाणी झालेले आहेत. ठीक आहे. चला तर पुढे जाऊ आपण. आता एकूण सहभागी देश किती होते? एकूण 8 देश सहभाग झालेले होते. या 8 देशांच्या सहभागामध्ये कोण कोण होतं? भारत यजमान होतं, सहयजमान म्हणून श्रीलंका होतं, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेश, अशा 8 जे देश आहेत या देशांनी इथे सहभाग घेतलेला होता. ठीक आहे. या देशांची इथे तुम्हाला पिक्चराइज इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहेत आणि त्यांचे जे फ्लॅग आहेत त्या फ्लॅगसोबत त्यांचं पिक्चर आपण इथे घेतलेलं आहे. चला पुढे जाऊ आपण. आता याचं ऐतिहासिक आढावा घेऊन घेऊ की हा ऐतिहासिक आढावा म्हणजे नेमकं काय, तर या वर्ल्ड कप चॅम्पियनशिपची सुरुवात कशी झाली, कधी झाली. ठीक आहे. तर बघा की ICC महिला क्रिकेट विश्वचषक चॅम्पियनशिप ज्याला आपण म्हणूया वर्ल्ड कप, हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित स्पर्धा आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, कदाचित याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. याच्यावर प्रश्न यासाठी विचारला जाऊ शकतो कारण की ही एक अशी स्पर्धा आहे की जी महिलांची असून सुद्धा, म्हणजे ॲक्च्युली डॉमिनेटेड एरिया असं म्हणूया की महिलांना खेळाच्या क्षेत्रामध्ये आपण डॉमिनेट मानतो की महिला तेवढ्या पद्धतीने चांगलं परफॉर्म नाही करत खेळांमध्ये, अशी आपली सर्वांची धारणा असेल, आपल्या समाजाची धारणा असेल. परंतु इथे विशेष बाब म्हणजे एक लक्षात घ्या की ICC वर्ल्ड कप पुरुषांचं हे सुरू होण्याआधी ICC वर्ल्ड कप महिलांचं सुरू झालेलं आहे. बघा लक्षात घ्या, सर्वात जुनी आहे आणि प्रतिष्ठित स्पर्धा आहे. म्हणजे पुरुषांच्या विश्वचषकापूर्वी 2 वर्षे आधी म्हणजेच 1973ला या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. ICC वर्ल्ड कप चॅम्पियनशिप वुमेन्स 2025ची जी झालेली आपण ज्याच्या बाबतीत बघत आहोत त्याचं हिस्ट्री जर आपण बघितली तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ही सर्वात जुनी स्पर्धांपैकी एक आहे. पुरुषांच्या ICC वर्ल्ड कप स्पर्धेच्याही आधी सुरू झालेली स्पर्धा आहे. 1973ला सुरू झाली आहेत. म्हणजे पुरुषांच्या 2 वर्षाआधी म्हणजे 1975ला पुरुषांची स्पर्धा झालेली होती, पण त्याच्या आधी महिलांची स्पर्धा 1973ला सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. म्हणजे ही सुद्धा विशेष बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सर्वात यशस्वी संघांचा जर आपण विचार केला आतापर्यंत, तर आतापर्यंत 13वी एडिशन होती. बरोबर. 13 एडिशनमध्ये कोणी कितीदा जिंकलेला आहे ते जर आपण विचार केला तर सगळ्यात यशस्वी संघ हा ऑस्ट्रेलिया ठरलेला आहे आतापर्यंत. आणि आपल्याला माहिती आहे की आपलं सुद्धा सामना ऑस्ट्रेलियासोबतच झालेला होता फायनल, जो 2 नोव्हेंबरला झालेला होता. ऑस्ट्रेलियाने साऊथ आफ्रिकेसोबत झाला होता. ऑस्ट्रेलियाला आपण इथे हरवलेलो होतो सेमीफायनलमध्ये, आपण हरवलो होतो सेमीफायनलमध्ये, आपण हरवलेलो होतो. ठीक आहे. पण सेमीफायनलमध्ये सुद्धा आपण जे हिस्ट्री निर्माण केली, ऐतिहासिक जो विजय मिळवला, तो विजय असा मिळवला की जिथे 338 धावांचं आपल्याला पाठलाग करायचा होता. आणि तो पाठलाग करणे म्हणजे साधी गोष्ट नव्हती, कारण तो इतिहासातला सर्वश्रेष्ठ चेज ज्याला म्हणूया, पाठलाग जे म्हणूया, आपण केलं, भारताने केलं. आणि त्या सामन्याचं जे विशेष असं जर आपण विचार केला, त्या सामन्यामध्ये ज्यांनी चांगलं परफॉर्मन्स केलं, ज्याच्यामुळे आपण तो सामना जिंकू शकलो, ती महाराष्ट्रीयन होती. ती महाराष्ट्रातली मुंबई येथे राहणारी खेळाडू जिचं नाव होतं जेमिमा रॉड्रिग्स. या महिलेने
तिच्या होम ग्राउंडवर खेळत असताना म्हणजे डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळत असताना तिने ऐतिहासिक सामना म्हणून त्या सामन्याकडे काम केलं आणि तिनं सिद्ध करून दाखवलं की ती या सामन्यांमध्ये काय महत्त्व ठरू शकते तिचं. कारण तिची हाईट अगदी सचिन तेंडुलकर सारखी लहानशी आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान, पण तिने 128 धावांचं त्यामध्ये स्कोअर केलं आणि तिच्या बळावर भारताने ते ऐतिहासिक विजय मिळवू शकला. तर जेमिमा रॉड्रिग्स सेमीफायनल आणि जे ऑस्ट्रियासोबत झालेलं होतं, तर ऑस्ट्रेलिया नमून म्हणजे ऑस्ट्रेलिया या प्रबळ दावेदार मानला जात होतं. कारण ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 7 वेळेस हा विश्वचषक जिंकलेला होता. 8व्या वेळेस मिळवण्यासाठी ते प्रबळ दावेदार मानलं जात होतं, पण भारताने त्यांना सेमीफायनलमध्ये हरवलं आणि तिथून त्यांना घरी पाठवलं, मायदेशी पाठवलं. भारत सेमीफायनलमध्ये इंटर केला भारताने आणि भारत आणि साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये फायनलमध्ये पोहोचले. पहिल्यांदा पोहोचले म्हणजे याचा अर्थ असा होता की या दोन देशांपैकी पहिल्यांदा जिंकणारा कोणीतरी एक ठरणार होतो वर्ल्ड कप. कारण याच्या आधी ना भारताने जिंकलेलं होतं ना याच्या आधी साऊथ आफ्रिकेने जिंकलेलं होतं. याच्या आधी भारत हा फायनलमध्ये पोहोचलेला होता, 2दा पोहोचलेला होता. एकदा 2005 मध्ये पोहोचलेला आहे, एकदा 2017 मध्ये पोहोचलेला आहे भारत फायनलमध्ये. परंतु भारत ट्रॉफी उचलू शकलेला नव्हता. भारत सेकंड स्टेजवर म्हणजे सेकंड नंबरवर राहिलेला होता, म्हणजे भारत फायनल हारलेला होता. परंतु यावेळेस 2025 मध्ये जे 2 संघ पोहोचले होते फायनलमध्ये, त्यामध्ये भारत आणि साऊथ आफ्रिका, तर या दोघांपैकी कोणीही जिंकणार, पण तो पहिल्यांदा विश्वचषक हातात घेणार होता हे मात्र नक्की होतं. आणि ती किमया, ती जादू भारतीय संघाने करून दाखवली आणि 2 नोव्हेंबरच्या रात्री भारतीय महिलांनी तो विश्वचषक हातात घेतला आणि अख्ख्या देशाचं गर्व म्हणून त्यांनी आपल्या देशाला या विश्वचषकाची गवसणी घातली, आपल्याला तो आनंद दिला आणि ही हिस्ट्री निर्माण केली, ही ऐतिहासिक विजय मिळवला विद्यार्थी मित्रांनो. तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण 7 वेळेस हा किताब जिंकलेला आहे. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर इंग्लंड सेकंड नंबरवर आहे. इंग्लंड सुद्धा काही कमी नाही आहेत. इंग्लंडनी 4 वेळेस याचं म्हणजे हे सिलेक्ट केलेलं आहे, निवडलेलं आहे, जिंकलेलं आहे, सिद्ध करून दाखवलं आहे की आम्ही हे करू शकतो. आणि एकदा न्यूझीलंडने केलेलं आहे. ठीक आहे, तर हे आतापर्यंत झालेलं होतं, हिस्ट्री होतं. पण आत्ता भारताने सध्या हिस्ट्री बनवली ती म्हणजे भारताने सुद्धा एकदा जिंकली 2025 मध्ये. भारताने 2025 मध्ये ही स्पर्धा जिंकली आणि इथे एकूण 13 जे ॲडिशन झालेत त्यामध्ये 7 ॲडिशन ऑस्ट्रेलियाने घेतलेले आहेत, 4 ॲडिशन इंग्लंडने घेतले आहेत, 7 आणि 4 11 झाले. 1 ॲडिशन न्यूझीलंडने घेतलेलं आहे, 12 झालेत आणि 13वा ॲडिशन भारताने जिंकलेला आहे. अशा पद्धतीने आतापर्यंत झालेल्या या वर्ल्ड कपचा आढावा आहे. आता पुढे आपण ICC वर्ल्ड कप 2025च्या बाबतीत काही तथ्य आहेत, काही बेसिक गोष्टी आहेत की ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि याचं एक प्रकारचं ओव्हरऑल आपण विचार करूया की नेमकं यामध्ये ठळक मुद्दे काय होते वर्ल्ड कप 2025 मध्ये. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे वर्ल्ड कप फायनलची एक प्रकारची इमेज आहे जिथे तुम्हाला भारताचे कप्तान, भारताचे कॅप्टन नाव माहिती असेल तुम्हाला आणि माहिती असलंच पाहिजे, हरमनप्रीत कौर भारताची कॅप्टन, जिने यामध्ये म्हणजे यानंतर तिचं रिटायरमेंट होऊ शकते आणि इथपर्यंत येण्यासाठी तिने जे स्ट्रगल सहन केलेलं आहे ते तुम्ही जर वाचाल, जे बघाल, ऐकाल तर अंगावर शहारे आणणारे आहेत. तिच्या वर्णामुळे, तिच्या स्किन कलरमुळे, त्याच्या सावळ्या कलरमुळे तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका केल्या जायची. पण बघा, आपण म्हणतोय की कलर, धर्म, जात हे कुठेही काही मॅटर करत नाही. जर तुमच्यामध्ये गुण असेल तर तुम्ही कुठेही स्वतःला सिद्ध करू शकता, स्वतःचं नाव मोठं करू शकता. हे या हरमनप्रीत कौरने करून दाखवलं. तर ही भारताची कॅप्टन, ही दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन. दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनचं नाव आहे, इथे दिलेलं आहे बघा, लॉरा ओलवॉर्ड दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन आहे. आणि तिने, दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टननी संपूर्ण मॅचेसमध्ये म्हणजे वर्ल्ड कप 2025 मध्ये जेवढ्याही मॅचेस झाले त्या मॅचेसमध्ये
ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. तिने फायनलमध्ये सुद्धा एकटीनेच लढा दिला. ती शेवटपर्यंत लढणार होती, ती लढत होती. लढता कारण 10-11 लोकांच्या टीममध्ये ती एकटी लढत होती कॅप्टन म्हणून. बाकी सगळे येत होते जात होते. आणि तिचा कॅच म्हणजे तुम्ही मॅच बघितली असेल तर तिचा कॅच सुद्धा भारताच्या खेळाडूने जी घेतलं, अमनजोत कौर, तिचं सुद्धा नाव अमनजोत कौर, जेव्हा तिचं कॅच घेतली, ती कॅच तिच्या हातात जेव्हा आली तर ती हातातून निसटली, पण ती अमनजोत होती. ती अमनजोत भारतातली सगळ्यात बेस्ट प्लेयर्सपैकी, खेळाडूंपैकी, आणि त्यातल्या त्यात फील्डवर तिचं जे परफॉर्मन्स आहे ते खूप बेस्ट होतं. तिनं पहिला अटेम्प्ट सुटला, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, दुसरा अटेम्प्ट सुटला, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तिनं ते कॅच पकडलं आणि भारताच्या हातात मॅच झालं. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे काय ते मॅच आणि काय ते वर्ल्ड कप, हिस्ट्री बनणार एक प्रकारचं. आपण पुढे भविष्यात जेव्हा वाचणार तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच काय महत्त्व आहे या वर्ल्ड कपचं. तर ही पण लेडी, या लेडीमध्ये सुद्धा काय क्षमता आहेत, म्हणजे इमॅजिनच्या पलीकडे आहेत. पुरुषांमध्ये जे आपण बघतोय की पुरुष ज्या गोष्टी करतायत त्याच्या कितीतरी पटीने त्या महिलांनी करून दाखवलं. एकूण 571 धावा तिने या वर्ल्ड कपमध्ये केलेल्या आहेत. जोक नाही आहे एका वर्ल्ड कपमध्ये एवढी धावा करणे. ठीक आहे, तर चला बघूया आपण या ICC वर्ल्ड कप 2025च्या बाबतीत. तर इथे एक गाणं म्हटलं गेलं होतं, त्या गाण्याचं नाव जे दिलेलं आहे ब्रिंग इट होम. ब्रिंग इट होम हे टायटल असलेलं गाणं श्रेया घोषाल यांनी गायलेलं होतं. आणि तुम्हाला माहिती असेल तर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सुद्धा श्रेया घोषालनी राष्ट्रगीत म्हटलेलं आहे आपलं, जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता. इतकं सुंदर गाणं तिनं म्हटलेलं आहे वर्ल्ड कपमध्ये. तिथे जर आपण त्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला कळतं की आपण भारतीय आहोत आणि एक भारतीयत्वाची जी जाणीव आहे ते तुम्हाला तिथे बघायला मिळतं. काय सुंदर गाणं, काय त्या भावना, काय अंगावर शहारे आणणाऱ्या गोष्टी खरंच इमॅजिनच्या पलीकडे आहेत. तर श्रेया घोषाल यांनी या वर्ल्ड कप चॅम्पियनशिपसाठी एक गाणं म्हटलं आहे, त्याचं नाव आहे ब्रिंग इट होम. श्रेया घोषालचं हे सॉन्ग आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये की अधिकृत शुभंकर, ज्याला मॉस्केट म्हटलं जातं, एक प्रकारचं त्याला असं म्हणूया की त्याचं ॲम्बॅसिडर एक प्रकारचं आपण म्हणू शकतो या वर्ल्ड कपचं. तर ते 2 लोक होते, एक आहे ब्लेज आणि एक आहे टोक. आता ब्लेज आणि टोक हे काय आहे तर कसं असते की काहीतरी ICC चॅम्पियनशिपच्या वेगवेगळ्या ट्रॉफीज जेव्हा किंवा चॅम्पियनशिप होतात तर त्यावेळेस जेव्हा बघितलं जातं तर काहीतरी ॲम्बॅसिडर सारखे, म्हणजे त्याला प्रमोट करणारे जे लोक असतात, जे केंद्रस्थानी असतात, तर त्या लोकांची निवड केली जाते. एखाद्या वेळेस मॅक्सिमम टाइम एकच असतो, पण इथे 2 लोकांची निवड केलेली आहे. आता ते 2 लोक म्हणजे कोण, एक ब्लेज आहे जी महिला दाखवलेली आहे आणि एक टोक आहे जे पुरुष दाखवलेलं आहे. तर ब्लेज ही कोण आहे तर एक प्रकारची महिला मॉस्क्यूट आहे, ज्यामध्ये ती एक प्रकारचं जोकर सारखं, जसं ज्याला आपण म्हणूया, मी मूवी पिक्चर सुद्धा घेतलेला आहे बघा इथे. तर इथे ही महिला बॉलिंग करताना दिसते तुम्हाला, बॉल हातात आहे आणि ती महिला ती करते आहेत. आणि जो टोक आहे तो सुद्धा एक प्रकारचा बॅट्समॅन आहे, बॅटर आहे, आणि तो तिथे, म्हणजे हे दोघेही त्या वर्ल्ड कप चॅम्पियनशिपला प्रमोट करणारे लोक आहेत. ठीक आहे, तर यांची निवड कोणी केली तर यांची निवड आपण म्हणजे लोकांनीच केलेली आहे. ICCने काय केलं होतं की एक काय म्हणतात त्याला स्पर्धा घेतलेली होती की कोणाला या ICC चॅम्पियनशिपचं किंवा वर्ल्ड कपचं आपल्याला मॉस्क्यूट करायचं आहे, शुभंकर करायचं आहे. तर त्यापैकी लोकांनी यांना जास्त वोटिंग केलेलं होतं आणि वोट करून हे निवडलेले होते. ICCने याच्यावर वोट केलेलं होतं. ठीक आहे, तर हे 2 ब्लेज आणि टांग हे 2 लोक आपल्या शुभंकर होते ICC चॅम्पियनशिपचे. विजेता कोण होता तर भारत. किती धावांनी जिंकला? 52 धावांनी जिंकला. ठीक आहे, आणि कर्णधार कोण होती भारताची? हरमनप्रीत कौर. ठीक, त्यानंतर उपविजेता कोण होते तर दक्षिण आफ्रिका. कर्णधार कोण होते? लॉरा ओलव्हाईट. म्हणजे हारल्यानंतर सुद्धा त्या महिलेचं काल्मनेस बघा तुम्ही, त्या महिलेमध्ये असलेल्या ज्या क्षमता आहेत, जे गुण आहेत, जे धीर ज्याला आपण म्हणूया, ते प्ले करत असताना, खेळत असताना अगदी सहजपणे दिसत होतं.
इतक्या प्रेशरमध्ये सुद्धा एक एक विकेट त्यांच्या येत होत्या जात होत्या, परंतु तरीसुद्धा ते टसचे मस ज्याला आपण म्हणूया ती कुठेही गंभीर होत नव्हती, ती शांतपणे आपलं खेळ खेळत होती. पण शेवटी भारताच्या बाजूने तो निकाल लागायचा होता. देवाने सुद्धा म्हणूया की भारताला साथ दिली आणि ती पण आऊट झाली. आणि जेव्हा ती आऊट झाली तेव्हा भारताच्या हातात पूर्णतः मॅच आलेली होती. 100% तिथे लिहिलेलं होतं. ठीक आहे, तर पुढे जाऊ. सर्वाधिक धावा कोणी केल्या तर लॉरा वॉल्वर्ट होते, दक्षिण आफ्रिकेची खेळाडू. 571 धावा तिने केलेली आहे तिथे, बरोबर. त्यानंतर सर्वाधिक विकेट्स कोणी घेतलेल्या आहेत तर भारताची खेळाडू दीप्ती शर्मा. हिने एकूण 22 विकेट्स घेतले तिने. आणि दीप्ती शर्मा ही जी खेळाडू आहे भारताची, तिने पूर्ण वर्ल्ड कपमध्ये 22 विकेट्स घेतले, जे की सर्वाधिक होते. बाकी सगळ्या बॉलरपेक्षा सर्वाधिक विकेट्स तिने घेतले. परंतु तिने फायनलमध्ये सुद्धा चांगलं परफॉर्म केलं आणि बॅट्सने सुद्धा रन काढलेले होते. तिने बॅट्सने सुद्धा रन काढले दीप्ती शर्माने. फायनलमध्ये पण काढलेत आणि आपल्या सेमीफायनलमध्ये सुद्धा काढलेत. म्हणजे ती भारताची ऑलराऊंडर आहेत असं म्हणूया. तिने 22 विकेट घेतले, रनसुद्धा केले. ठीक, तर तिने सर्वाधिक विकेट घेतलेत. सर्वाधिक स्पर्धेतील खेळाडू म्हणजे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू जी ठरली ती ठरली दीप्ती शर्मा. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण वर्ल्ड कपमध्ये ज्या खेळाडूची चमक दिसली ती होती दीप्ती शर्मा, जिने सर्वाधिक विकेट्स घेतले आणि रनसुद्धा केले. आणि म्हणून तिला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट दिलेलं आहे. पूर्ण टुर्नामेंटचं ती प्लेअर ठरलेली आहे. चांगलं परफॉर्मन्स झालं तिचं. ठीक आहे, चला तर पुढे नेक्स्ट अंतिम सामन्यातील जर आपण फायनलची गोष्ट केली तर अंतिम सामन्यातील सामनावीर ज्यांना म्हणूया ते होते भारताचीच खेळाडू शफाली वर्मा. आता ही जी खेळाडू आहे बघा, नशीब काय असतं आणि कोणाच्या नशिबात काय कधी येईल काय सांगता येत नाही. हिचं सिलेक्शनच वर्ल्ड कपच्या सिलेक्शन टीममध्ये झालेलंच नव्हतं. शफाली वर्माचं सिलेक्शन वर्ल्ड कपच्या 11-15 मध्ये झालेलंच नव्हतं. आणि काय झालं होतं की भारताची जे ज्याला म्हणूया की ओपनर बॅट्समॅन होती, बॅटर होती प्रतिका रावल नावाची, ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत होती. म्हणजे तिने सेमीफायनलच्या आधीपर्यंत खूप चांगलं परफॉर्मन्स केला आणि तिच्याच भरोश्यावर भारत तोपर्यंत जिंकलेलं होता. आणि मधात भारताने 3 मॅचेस सुद्धा हारल्या होत्या. पण बाकीच्या ज्या मॅचेस जिंकल्या त्या प्रतिका रावलनी त्यामध्ये खूप मोठं कंट्रीब्युशन दिलेलं होतं. आणि झालं काय की खेळता खेळता फिल्डिंग करत असताना तिचा पाय घसरला आणि पाय घसरल्यानंतर तिचा पाय मोडल्या गेलं. म्हणजे जे आपलं जे मांडी असते त्या ठिकाणून तिचं पाय मोडल्या गेलं आणि ती खेळाडू स्पर्धेतूनच बाद झाली. म्हणजे तिला ती स्पर्धाच खेळता येणार नव्हती. आता भारतीय संघाकडे एक मोठा चॅलेंज निर्माण झालं की काय करावं. तिच्या रिप्लेसमेंटमध्ये आपल्याला बॅटर द्यायचा आहे, कारण ती ओपनर बॅटर आहे आणि त्या ओपनर बॅटरच्या जागी आपल्याला ओपनर बॅटरच द्यायचा आहे. तर कोणाची निवड करावी. आणि भारताच्या BCCIने ज्याला आपण म्हणूया BCCIने सिलेक्शन केलं ते म्हणजे शफाली वर्माचं. आणि शफाली वर्मा अगदी 22 वर्षाची असलेली महिला आहे. महिला म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया मुलगी आहे. अगदी 22 वर्षाची अगदी कमी वयाची खेळाडू आहे. आणि तिने हे सिद्ध करून दाखवलं. तिला वर्ल्ड कपमध्ये फक्त 2च मॅचेस भेटल्या, पण त्या 2 मॅचेसमध्ये तिने अशी चमक दाखवली की तिला आयुष्यभरासाठी लोक लक्षात ठेवणार. त्या वर्ल्ड कपच्या हिस्ट्रीमध्ये तिचं नाव नेहमी राहणार आहे. आणि फायनलमध्ये जे तिला पाहिजे होतं, जे भारताला पाहिजे होतं ते करून दाखवलं. तिने भारताच्या फायनलमधून भारताकडून 87 धावा केल्या एकटीने आणि एकदम फास्ट. आणि शेवटी जेव्हा बॉलिंगची गरज पडली तेव्हा भारताला विकेटच मिळत नव्हत्या. आणि जेव्हा हरमनप्रीत कौर यांनी तिला बोलवलं आणि तिने जेव्हा बॉलिंग केली तर तिने 2 विकेट्स घेतल्या विद्यार्थी मित्रांनो. तर ती ठरली त्या फायनलची हिरोईन ठरली. ती मेन रोल प्ले करणारी ठरली फायनलमध्ये. 87 धावा प्लस 2 विकेट्स घेतले आणि तिच्या भरोश्यावर तिच्या बळावर आपण वर्ल्ड कप जिंकू शकलो विद्यार्थी मित्रांनो. हा सामना DY पाटील स्टेडियमला झालेला होता. विजेत्या संघाला जे बक्षीस मिळालं ते 40 कोटींच्या आसपास मिळालं. 39.55 कोटींच्या आसपास.
भारतीय संघाला, म्हणजे जो प्रथम येणारा, जो विजेता ठरणारा जो संघ होता त्याला ते बक्षीस मिळणार होतं. कोणाकडून? ICC कडून. कोणाकडून? ICC कडून हे बक्षीस मिळणार होतं आणि ते मिळालं $10,00,000 उपविजेता संघ जे की दक्षिण आफ्रिका होता, त्या दक्षिण आफ्रिकेला 19.77 कोटी रुपये मिळालेत, दुसरं उपविजेता ठरला म्हणून. आणि एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, तर हे तर ICC कडून मिळालं, पण भारतीय संघाला BCCIने जेव्हा जिंकल्याचा आनंद झाल्यानंतर त्यांना जे बक्षीस दिलं ते बक्षीस याच्यापेक्षा जास्त होतं, ते म्हणजे 51 कोटी रुपये भारतीय संघाला मिळालेत, भारतीय महिला संघाला मिळालेले आहेत, जे की ICCने दिलेल्या पारितोषिकापेक्षा ही जास्त होते. 51 कोटी रुपये या भारतीय महिलांना भेटलेला आहे. तर अशा पद्धतीचा हा आपला प्रवास ICC चॅम्पियनशिपमध्ये. आणि ही भारताची हिरोईन जिने या वर्ल्ड कप चॅम्पियनशिपला जिंकून देण्यासाठी पूर्णतः पणाला लावलं, सर्वत्र पणाला लावलं, सगळ्या खेळाडूंना तिने आणलं, एकत्र आणलं, टीम बनवली, चांगली खेळली, सगळ्यांना संधी दिल्या आणि जिंकून दाखवलं. यामध्ये प्रत्यक्षात चांगलं ज्यांचं परफॉर्मन्स होतं, म्हणजे ज्यांची नावं आपल्याला घेता येऊ शकते भारतीय संघाच्या, महिला संघाच्या मध्ये, तर भारताची कर्णधार जी हरमनप्रीत कौर, भारताची उपकर्णधार जिचं नाव आहे, आपण बघतोच आहे, ती आपल्या महाराष्ट्रातलीच आहे, ती म्हणजे स्मृती मंधाना, जिने सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. जेमिमा रॉड्रिग्स नावच माहिती आहे तुम्हाला, तिचं नाव सेमीफायनलमध्ये तुम्हाला तिचा परफॉर्मन्स बघता आला, तिने काय स्ट्रगल केलेलं होतं ते सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. त्यानंतर दीप्ती शर्मा, शिफाली वर्मा, राधा यादव, ठाकूर, म्हणजे अशा प्लेयर्स होत्या की ज्यांनी संपूर्णतः भारताला एकत्र आणून आणि भारताचं ज्या ठिकाणी पुरुषांचं क्रिकेटला जेवढं महत्त्व प्राप्त झालेलं आहे तेवढंच महत्त्व प्राप्त करून घेण्यामध्ये या महिलांचा खूप मोठा सहभाग आहे. आणि पुढे सुद्धा भविष्यात आपण त्या महिलांना सपोर्ट करूया, या पद्धतीनं त्यांना प्रमोट करूया आणि आपण भारतीय म्हणून त्यांना नेहमी सपोर्ट करत राहू. नेहमी हारलं म्हणून नाही, जिंकलं म्हणून नाही, त्या प्रत्येक सिच्युएशनला आपण त्यांना सपोर्ट करत राहू. इथे केंद्रप्रमुख भरती परीक्षेसाठी जो विश्वचषक 2025, महिला विश्वचषक 2025च्या बाबतीत जे आपण चर्चेला घेतलेला विषय होता तो संपला. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन टॉपिकनुसार. थँक्यू.